पॉलिटी रिव्हिजन बॅच कंबाईन प्रिलिम्ससाठीचा आपला पुढचा टॉपिक आहे घटनेची वैशिष्ट्ये आणि भारतीय घटनेमध्ये असणाऱ्या तरतुदींचे सोर्सेस किंवा प्रमुख स्रोत जे आहेत ते त्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकामध्ये असणारं जे सॅलियंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन नावाचं प्रकरण आहे, भारतीय संविधानांची वैशिष्ट्ये, आणि त्या प्रकरणामध्येच मग तुमच्याकडे स्रोत जे काही आहेत त्या महत्त्वाच्या तरतुदींचे तेही दिलेले आहेत, प्लस काही महत्त्वाचे आर्टिकल्स त्यांचे भाग दिलेले आहेत, त्यांचं टेबल दिलेलं आहे, आणि घटनेमध्ये असणारे जे शेड्यूल्स आहेत, अनुसूची जे आहेत त्यांचंही टेबल दिलेलं आहे. तर त्याच्यापैकी आपण वैशिष्ट्ये सगळी जी काही आहेत दिलेली, एक आय थिंक 16-17 वैशिष्ट्य त्या प्रकरणामध्ये दिलेली आहेत, ती आपण रिवाईज करूया. आणि मीनव्हाईल जे सोर्सेस आहेत भारतीय घटनेचे त्याच्या जी काही सगळी तिथे वैशिष्ट्ये दिली आहेत त्यापैकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, की भारतीय संविधान हे वेगवेगळ्या स्रोतांमधून घेण्यात आलेलं आहे. त्याच्या तरतुदी या विविध घटनांपासून किंवा विविध कायद्यांपासून प्रेरित आहेत. तर मग ते कुठले, हा सुद्धा एक सब टॉपिक आपण त्या वैशिष्ट्यांची चर्चा करत असतानाच संपवून टाकूया. मग आता काय त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये काय काय दिलेलं आहे की संविधान जे काही आहे हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी तुम्ही अडॉप्ट केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजीपासून तुम्ही ते काय त्याची अंमलबजावणी सुरू केली. तर त्या दिवसापासून आजतागायत ते बदलत राहिलेलं आहे. म्हणजे एका अर्थानं भारतीय संविधान हे कसं आहे, लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. लिव्हिंग डॉक्युमेंट आहे ना, सजीव आहे एका अर्थानं. त्याच्यामध्ये बदल जे आहे हे होत राहतात, बदल होतात, म्हणूनच तर ते सजीव आहे. सजीव असण्याचं लक्षण काय आहे की बदल होण्याकरता आपण तयार असतो. वी ऑलवेज रेडी फॉर चेंज. त्या अर्थानं भारताचं संविधान हे सुद्धा बदलत राहतं. आर्टिकल 368 आपल्याला माहिती आहे, घटना दुरुस्ती नावाची गोष्ट, भाग 20, कालच मी टेस्टमध्ये ते डिस्कस केलं. भाग 20 मध्ये ती तरतूद आहे की तुम्ही ते बदलू शकता. भारताची संसद जी आहे तिला ते अधिकार असतात. सो मग आता या अर्थानं ते बदलत असतं आणि त्याच्यामध्येच अनेक चेंजेस तिकडे झालेले आहेत. सो त्यांनी पहिला मुद्दा जो इंट्रोडक्शनमध्ये अधोरेखित केला आहे की असा बदल होत असताना एक घटना दुरुस्ती तिथे आली होती, 42वी घटना दुरुस्ती 1976. या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानाच्या पुस्तकामध्ये अनेक बदल केले. या घटना दुरुस्तीने अनेक बदल जे आहेत ते केले, मोठ्या संख्येनं बदल केले आणि त्याच्यामुळे 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणतात. मिनी कॉन्स्टिट्यूशन, लघु संविधान, जणू काही ते एक छोटं संविधानच आहे, एवढी मोठी ती घटना दुरुस्ती आहे. आपण त्या प्रकरणामध्ये दिलेली तथ्य रिवाईज करत आहोत. आपला हेतू येणाऱ्या कंबाईंड पूर्वपरीक्षेकरता ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, की आपण त्या प्रकरणांमध्ये दिलेली माहिती रिवाईज करत आहोत, कारण आयोग त्या प्रकरणांमधली माहिती किंवा त्या प्रकरणांमधली तथ्य वापरत आहे. सो कदाचित ते विचारू शकतात 42वी घटना दुरुस्ती 1976ला जे मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही लघु संविधान म्हणून किंवा लघु घटना किंवा छोटं संविधान म्हणून ओळखली जाते. सो 42वी घटना दुरुस्ती 1976, 44 नाही, 42 ही थोडीशी मोठी आहे ना. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी दिलाय, केशवानंद भारती या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. जरी संविधान हे लिव्हिंग डॉक्युमेंट असलं तरी सर्वोच्च न्यायालयानं 24 एप्रिल 1973, तारीख लक्षात राहिली पाहिजे, 24 एप्रिल 1973 रोजी जो केशवानंद भारती खटला होता, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य हा जो काही खटला होता, या खटल्यामध्ये एक माइलस्टोन निर्णय दिला की त्यांनी म्हटलं की आम्ही संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार जो आहे हा मान्य करतो, परंतु तसं करत असताना भारतीय संविधानाचं काही बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा बेसिक फीचर आहे. बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक फीचर, मराठीमध्ये ज्याला आपण मूलभूत संरचना असं म्हणतो, मूलभूत संरचना असं म्हणतो, ती मूलभूत संरचना बदलता कामा नये. त्यामुळं संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार पूर्णपणे पार्लमेंटला आहे, पण असं करत असताना तुम्ही त्याचा मूलभूत संरचना किंवा मूलभूत वैशिष्ट्य बदलू शकत नाही. आणि ही मूलभूत वैशिष्ट्य कोणती आहेत हे कोण सांगणार, तर सर्वोच्च न्यायालय म्हणतं आम्हीच सांगणार. तुम्ही काय याच्यातलं बदलू शकता, काय मूलभूत वैशिष्ट्य आहेत हे आम्हीच सांगणार आहोत. लक्षात येतंय? सो ह्या दोन महत्त्वाच्या बाबी या फीचर्सच्या प्रकरणामध्ये इंट्रोडक्शनमध्ये दिलेल्या आहेत. लक्षात येतंय?
सो आता आपण त्याची वैशिष्ट्य, भारतीय संविधानाची कोणती वैशिष्ट्य एम लक्ष्मीकांत यांनी दिलेली आहेत ती वन बाय वन पटपट रिवाईज करणार आहोत. वन बाय वन आपण आय थिंक 16-17 ती आहेत, त्यातली वन बाय वन आपण इथं मी बोर्डवर घेणार आहे. मी बोलत असताना तुम्ही ती माझ्यासोबत रिवाईज करणार आहात. तुम्ही सुद्धा तुमच्या नोटमध्ये शॉर्टमध्ये ती लिहिणार आहात. आपली रिव्हिजन बॅच घेतोय, टीचिंग बॅच घेत नाही आहे, आपण रिव्हिजन बॅच घेतोय. त्याच्यामुळे आपल्याला वेळेची मर्यादा पाळायची आहे. जे तास आपण तिथे आखून दिलेत की 4 तास हे घेईल, मी 2 तास हे घेईल, मी 3 तास ते घेईल, त्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला रिवाईज करायचं आहे. आपली लढाई ही मॅटरबरोबर नसून वेळेबरोबर आहे. त्यामुळं आपण तेवढं पटपट या व्हिडिओमध्ये 17 ती जे काही वैशिष्ट्य आहेत ती संपवणार, प्लस त्याचे जे 10-11 सोर्सेस आहेत त्याची पण रिव्हिजन आपण एकेका बोर्डवर एकेका स्लाईडवरती करणार आहोत. पहिलं काय आहे? लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन पहिलं जे येतं ते लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन, की काय आहे? अत्यंत लांबलचक असं लिखित संविधान, खूप मोठं. आणि आपण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा देतोय, लेखी देत नाही. आपल्याला वाटलं ना लांबलचक हा शब्द माझ्या लक्षात राहतो, तो आपण आपल्या नोटमध्ये लिहिला पाहिजे. आपण काय कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक जगासाठी लिहित नाही आहे, आपण काय न्यायालयाला सादर करत नाही आहे की विहित नमुन्यात अर्ज करावा वगैरे. असली भाषा आपल्या स्वतःच्या नोट्समध्ये वापरण्याची गरज नाही. लेंदीएस्ट लांब आहे, लांबलचक आहे असं आपण लिहू शकतो की खूप मोठं आहे. साध्या भाषेमध्ये काय? विस्तृत आहे, खूप जास्त विस्तृत आहे असं लिखित असणारं संविधान हे भारतीय संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य. रिव्हिजन करायला पाहिजे. कदाचित आपल्याला डायरेक्ट वन लायनरही येऊ शकतो की पुढीलपैकी कशाचा भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये समावेश होतो असा प्रश्न येऊ शकतो. तर तिथं ही जी काही 16-17 आहेत त्याच्यापैकी ते अ ब कडमध्ये देऊ शकतात. सो लेंदीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन, की अत्यंत लांब असं, विस्तृत असं, किचकट असं लिहिलेलं संविधान. मग आता रिटन का म्हटलंय? रिटन का म्हटलंय त्यांनी? कारण काही जगातली जी संविधानं असतात ही लिखित असतात आणि काही जगातली संविधानं ही मौखिक किंवा ओरल असतात, अनरिटन असतात, अलिखित असतात. काही ही रिटन असतात, काही अनरिटन असतात. मग लिखित संविधान जगातले कुठलं आहे? तर याच्यावरही प्रश्न आलेला आहे की अमेरिका ह्या महत्त्वाच्या राष्ट्राचं संविधान हे लिखित आहे आणि ब्रिटन या राष्ट्राचं संविधान हे अलिखित आहे. हाही प्रश्न आयोगानं याच्या आधी पूर्वपरीक्षांना विचारलेला आहे की कोणाचं संविधान लिखित आहे, कोणाचं संविधान हे अलिखित आहे. सो अमेरिकेचं संविधान लिखित आहे आणि ब्रिटनचं संविधान हे अलिखित आहे आणि भारताचं संविधानसुद्धा अमेरिकेप्रमाणे रिटन आहे, लिखित स्वरूपाचं आहे, फक्त ते जास्त लांबीचं आहे. लक्षात येत आहे? सो हे झालं तुमचं पहिलं त्याच्यातलं वैशिष्ट्य. त्याच्यामधल्या ह्या फिगर्स आणि हा डेटा हे सगळं लिहून ठेवायला पाहिजे. दुसरं वैशिष्ट्य, ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. मी मुद्दाम इंग्रजीमध्ये लिहितोय, खाली मराठीत पण लिहिणार आहे. ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, की काय आहे वैशिष्ट्य दुसरं? की विविध स्त्रोतांमधून काय आपण म्हणू? ड्रॉन, याच्या तरतुदी आलेल्या आहेत. विविध स्त्रोतांमधून याच्या तरतुदी आलेल्या आहेत, हे याचं वैशिष्ट्य. ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, विविध स्त्रोतांमधून याच्या तरतुदी आलेल्या आहेत. मग ते विविध स्त्रोत काय आहेत? प्रामुख्यानं 2 प्रकार त्याचे आहेत. एक, इतर राष्ट्रांच्या घटना, इतर राष्ट्रांची घटना, इतर काही राष्ट्र आहेत ती, आणि एक भारताचा महत्त्वपूर्ण स्वातंत्र्यपूर्ण पूर्व कायदा, भारत शासन कायदा 1935. भारत शासन कायदा 1935. या 2 प्रमुख सोर्सेसमधून तरतुदी ज्या आहेत या भारतीय घटनेमध्ये आलेल्या आहेत. राष्ट्रांच्या घटनांमधून काही तरतुदी आपण घेतल्यात आणि प्रमुख जो सोर्स आहे तो म्हणजे भारत शासन कायदा 1935. खरं तर भारत शासन कायदा 1935 मध्ये भारतीय घटनेतील निम्म्यापेक्षा अधिक, जवळपास निम्म्यापेक्षा अधिक तरतुदी ज्या आहेत या भारत शासन कायद्यामधल्या तरतुदींप्रमाणे म्हणजे आयडेंटिकल तरी आहेत,
म्हणजे डायरेक्ट सारख्या तरी आहेत किंवा त्याच्याशी सिमिलर तरी आहेत, एकदम एक्झॅक्टली सारख्या पण आहेत काही, किंवा ज्याला आपण म्हणतो क्लोज त्यांच्याशी त्याची सिमिलॅरिटी तरी आहे. म्हणजेच भारतीय संविधानाचा एक प्रमुख आणि प्रॉमिनंट सोर्स काढायचा म्हटला तर तो भारत शासन कायदा 1935 जो आहे तो आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. असा सुद्धा वन लाइनर प्रश्न येऊ शकतो की भारतीय संविधानाचा प्रमुख स्रोत एकच सांगा आणि 4 पर्याय दिलेले असतील. भारत शासन कायदा 1935, अमेरिकन संविधान, ब्रिटनचे संविधान, फ्रेंच संविधान. तर आपल्याला तिथे भारत शासन कायदा 1935 वर टिकमार्क करावं लागेल. का? कारण भारतीय संविधानातल्या जवळपास निम्म्यापेक्षा जास्त तरतुदी या ईदर आयडेंटिकल आहेत भारत शासन कायदा 1935शी किंवा त्याच्याशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. लक्षात येतंय? सो भारत शासन कायदा 1935 आणि इतर राष्ट्रांची घटना हे 2 प्रमुख सोर्सेस जे आहेत ते तिथे येतात. मग आता वन बाय वन आपण भारत शासन कायदा 1935 आणि इतर राष्ट्रांच्या घटना याच्यातनं काय काय आपण घेतलंय ते डिटेलमध्ये डिस्कस करू आणि ते लगेच आपण रिवाइज करू. म्हणजे आंबेडकरांचं एक स्टेटमेंट सुद्धा खूप फेमस आहे की रॅन्सॅकिंग ऑल द नोन कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द वर्ल्ड. रॅन्सॅकिंग ऑल द वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ रॅन्सॅकिंग ऑल द वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन्स. रॅन्सॅकिंग म्हणजे काय आहे? उथलपुथल करणे. उथलपुथल करणे म्हणजे एखादी गोष्ट शोधण्याकरता आपण म्हणतो ना, अरे मला हे सापडत नाही, आत्ताच्या आत्ता मला ही नोट सापडली पाहिजे. नोटच्या ढिगाऱ्याला आपण सगळं असं असं अस्ताव्यस्त करतो आणि पाहिजे ती नोट काढतो. तसं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की रॅन्सॅकिंग ऑल द नोन कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ द वर्ल्ड. भारतीय घटना तयार करताना आम्ही काय केलं? जगातल्या सगळ्या महत्त्वपूर्ण ज्या घटना आहेत त्या एका अर्थानं काय आहे, त्या सगळ्या अशा उलट्या पालट्या करून बघितल्या आणि मग त्याच्यातनं सगळं चांगलं चांगलं जे आहे ते आम्ही घेतलं आणि त्या तरतुदी घेतल्या. सो रॅन्सॅकिंग ऑल द वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन्स किंवा ऑलमोस्ट ज्याला आपण म्हणतो ऑल द नोन कॉन्स्टिट्यूशन, माहीत असलेली सर्व संविधानं आम्ही जी आहेत ही त्याच्याकरता वापरली. हे आंबेडकरांचं, डॉक्टर बी आर आंबेडकरांचं स्टेटमेंटसुद्धा तिथे विचारलं जाऊ शकतं. रॅन्सॅकिंग ऑल द known constitutions of the world. all the known constitutions of the वर्ल्ड. लक्षात येत आहे? सो आता आपण सोर्सेस बघूया. वन बाय वन सोर्सेस जे आहेत हे आता डिस्कस करूया. पहिलं आपण महत्त्वाचा सोर्स जे आपण आत्ताच बोललो की भारत शासन कायदा 1935. सोर्सेस बघण्या अगोदर आणखी एक मुद्दा थोडासा आहे की त्यांनी थोडंसं एक मोघम पण त्याचं वर्गीकरण एम लक्ष्मीकांतमध्ये करून दिलेलं आहे. मोघम ज्याला आपण म्हणतो ना, मोघम असा शब्द लिहितो की मोठा मोठी ज्याला आपण म्हणतो लमसम. मोघम एक त्यांनी सोर्सेस म्हटलेलं आहे की त्यांनी काय म्हटलं की जो तुमचा फिलॉसॉफिकल पार्ट आहे, हे सुद्धा का मी माहिती देतोय कारण लक्ष्मीकांतमध्ये दिली आहे ती तशीच्या तशी येऊ शकते. फिलॉसॉफिकल जो तुमचा भाग आहे, फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक भाग, भारतीय संविधानाचा जो तात्विक भाग आहे. मग तात्विक भाग म्हणजे त्यांना काय म्हणायचे? फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स, आणखी कुठला? DPSP, राज्याच्या धोरणाकरताची मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाकरताची मार्गदर्शक तत्व. हा जो तात्विक भाग आहे हा प्रामुख्यानं अमेरिका आणि आयरिश संविधान याच्यातून आलेला आहे. अमेरिका आणि आयरिश संविधान याच्यातून आलेला आहे. आपण माहिती आहे भाग 4 अनुच्छेद 36 ते 51 DPSP आणि FR भाग 3 अनुच्छेद अनुच्छेद 12 ते 35 मूलभूत हक्क. हे जे काही 2 महत्त्वाचे फिलॉसॉफिकल भाग आहेत याचे सोर्सेस हे तुमचे अमेरिका एक आहे FR करता आणि आयरिश संविधान आहे DPSP करता. सो तात्विक भागाचे जे स्रोत आहेत ते अमेरिका आणि आयर्लंड किंवा आयरिश संविधान हे त्यांनी म्हटलेलं आहे. आणखी त्यांनी मग त्याच्यातच काय म्हटलंय की पॉलिटिकल भाग, भारतीय संविधानाचा जो राजकीय भाग आहे, राजकीय सगळा जो भाग आहे म्हणजे तुमची संसद असेल, इतर काही गोष्टी असतील, ह्याचा जो प्रमुख स्रोत आहे तो म्हणजे तुमचा ब्रिटन. म्हणजे कदाचित असा सुद्धा एक प्रश्न म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉन्सेप्च्युअल थोडंसं विचारायचं असेल, अगदी तरतुदी नसलेले विचारायचं, तर वन लाइनर विचारू शकतात की भारतीय संविधानाचा तात्विक भाग पुढीलपैकी कोणत्या देशापासून किंवा कोणत्या देशाच्या घटनेपासून प्रेरित आहे?
मग कदाचित तिथे तरतूद दिली नसेल, फक्त तात्विक भाग असं म्हटलं असेल तर लक्षात यायला पाहिजे अमेरिका आणि आयरिश संविधान निवडायला पाहिजे. जर फक्त अमेरिका दिलं असेल तर अमेरिका निवडायला पाहिजे, अमेरिका आणि आयर्लंड दोन्ही दिलं असेल तर मग ते दोन्ही निवडायला पाहिजे. आणि राजकीय भागाची प्रेरणा विचारली असेल तर मात्र ब्रिटनचं ते म्हणायला पाहिजे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की भारतीय संविधानावर सर्वात मोठा प्रभाव, अत्यंत प्रॉमिनंट प्रभाव किंवा मोस्ट प्रोफाऊंड इन्फ्लुएन्स ज्याला आपण म्हणतो, तो जर बघायचा असेल तर मग भारत शासन कायदा 1935. लक्षात येतं. हा मध्ये थोडासा कॉन्सेप्च्युअल भाग लक्षात ठेवा. मग आता बघूया आपण वन बाय वन 11 स्त्रोत जे आहेत, 11 स्त्रोत आहेत. या 11 स्त्रोत प्रत्येक स्लाइडवर किंवा बोर्डच्या प्रत्येक पेजवर मी एक एक स्त्रोत जो आहे तो घेणार आहे. आणि पहिला जो आपला स्त्रोत आहे तो म्हणजे भारत शासन कायदा 1935. भारत शासन कायदा 1935 याच्यातनं कोणकोणत्या तरतुदी आल्यात या आपण वन बाय वन इथं लिहिणार आहोत. मी जर बिंग तुमचा शिक्षक इथे लिहितोय तर तुम्ही विद्यार्थी म्हणून माझ्यासोबत लिहायला कोणतीही हरकत नाही. म्हणजे हे मी शिकवल्यावर परत तुम्ही त्याच्यावर म्हणणं सर याची PDF द्या, सर याची PPT टेलिग्रामला पाठवा, काय अर्थ आहे? मी लिहितोच आहे ना तुमच्याबरोबर, मी लिहितोच आहे का? माझ्याकडे आहे का PPT? माझ्याकडे नाही आहे काही PDF. मनानं जेवढं माझ्या लक्षात राहतंय ते खरं आहे, ते सत्य आहे. रिव्हिजन कशाला म्हणतो? तुझ्या मनात आणि तुझ्या डोक्यात आणि तुझ्या मेंदूत आणि तुझ्या सगळ्या ब्लड अँड बोन्समध्ये काय तथ्य आहेत त्याला आपण रिव्हिजन म्हणतो ना. चल आपण रिवाईज करू. एखाद्या पुस्तकात बघून मग असं म्हणायचं असेल तर ते वाचन झालं, मग तो पुन्हा अभ्यास झाला, मग त्याला रिव्हिजन कशाला म्हणायचं? कोरा कागद घेऊन बसल्यावर आपल्या डोक्यातलं त्याच्यात सगळं लिहायला पाहिजे. किंवा चला कोणीतरी सांगतंय तर मी आता टिपून घेतो, परत त्याला रिवाईज करतो, हे बघायला पाहिजे. सो भारत शासन कायदा 1935 काय काय आहे? नंबर 1 फेडरल स्कीम. फेडरल स्कीम. फेडरल स्कीम. फेडरल स्कीम म्हणजे काय? संघराज्यात्मक प्रणाली किंवा संघराज्यात्मक व्यवस्था असं आपण म्हणूया. फेडरल स्कीम नावाची जी गोष्ट आहे ही प्रामुख्यानं तुम्ही भारत शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेली आहे. फेडरल स्कीम म्हणजे काय? तुमचं केंद्र आणि तुमचं राज्य यांच्यामध्ये असणारं अधिकारांचं वाटप, ह्याचं जे स्कीम आहे, केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये असणारं अधिकारांचं वाटप आहे. मग कायदेविषयक वाटप आहे, एक्झिक्युशनचं वाटप आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वाटप आहे. ही जी मुळात स्ट्रक्चर आहे ना, याचं स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, चौकट जी काही आहे, फेडरल स्कीम किंवा संघराज्यात्मक प्रणालीची चौकट, ही आपण कुठून घेतली? तर ती आपण घेतली भारत शासन कायदा 1935, की तिथे ती ऑलरेडी अस्तित्वामध्ये होती, की ती स्कीम जी आहे ती तिकडून येते. आणखी पदच जर काढायचं म्हटलं तर मग फेडरल स्कीम तिकडून घेतली तर राज्यपाल पद हे आपण घेतलेलं आहे भारत शासन कायदा 1935. गव्हर्नर जे आहेत ना ब्रिटिश काळामध्ये, तर ते सगळं पद जे आहे ते आपण इथून घेतलेलं आहे. राज्यपालाचं पद, गव्हर्नरचं पद. पहिला मुद्दा संघराज्यात्मक व्यवस्थेची चौकट, दुसरा मुद्दा राज्यपाल हे पद आपण भारत शासन कायदा 1935 मधून घेतलेला आहे. तिसरं ज्युडिशरी. ओव्हरऑल जी ज्युडिशरी तुमची आहे, ओव्हरऑल, मग त्याचं इंटरनल डिटेल्स नाही, पण ओव्हरऑल जी ज्युडिशरी, न्यायदानाची जी पद्धत आहे ती तुम्ही कुठून घेतली? आराखडा म्हणून म्हणतोय, हे स्कीम म्हणून येतंय, ते एक फ्रेमवर्क म्हणून येतंय की ज्युडिशरी त्याची जी सगळी चौकट आहे ती तुम्ही तिकडून घेतली. संघराज्यात्मक व्यवस्थेची जी चौकट आहे ती तिथून घेतली. पदच जर एक्झॅक्ट काढायचं म्हटलं तर राज्यपाल पद जे आहे ते तुम्ही डायरेक्ट तिकडून घेतलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, PSCs, पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग जे काही आहेत, मग आत्ता तुमचे कोणते आयोग आहेत? UPSC आहे तुमच्याकडे SPSC आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे, तुम्ही ज्या आयोगाचा अभ्यास करता ते MPSC आहे. या सगळ्या लोकसेवा आयोगांची जी चौकट आहे ही पण तुम्ही भारत शासन कायदा 1935 नुसार घेतलेली आहे. माझ्यासोबत लिहायला पाहिजे, माझ्यासोबत म्हणायला पाहिजे, माझ्यासोबत रिवाईज करायला पाहिजे. नुसतं प्रवचन ऐकल्यासारखी मला लिहिताना बघत असाल तर तुमची रिव्हिजन होणार नाही, माझी रिव्हिजन होती. मी मास्तर आहे, माझी पुढच्या बॅचेसची रिव्हिजन होईल मग फक्त, की अरे मला परत चला भारत शासन कायदा काय, फेडरल स्कीम आहे, मला आठवतंय भारत शासन कायदा काय आहे, राज्यपाल नावाचं पद जे आहे आपण निर्माण केलं तिथून केलं. आणखी काय आहे की हां चला बघा तुम्ही ज्युडिशरी जी सगळे जो सेटअप आहे तो तुम्ही तिथून निर्माण केला. पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोग जे आहेत ते तुम्ही तिथून घेतले, हे मला आठवतं. आणखी आणीबाणी नावाची गोष्ट, 5 नंबर, आणीबाणी, त्याची जी पद्धत आहे, एका अर्थानं आणीबाणी लावणं, स्कीम म्हणू ना, स्कीम म्हणून,
आणीबाणीचं इंटरनल काही असेल तर ते पुन्हा काही वेगळ्या राष्ट्रांमध्ये सापडू शकतं. पण बिईंग अ फ्रेमवर्क की आणीबाणी लावायला पाहिजे, म्हणजे प्रोव्हिन्सेसवर तो आमचा कंट्रोल असला पाहिजे. नॉर्मल जे कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम आहे तो काढून घेऊन तिथं डायरेक्ट आमचं कंट्रोल असलं पाहिजे. ह्या प्रकारचा जो इथोस आहे, या प्रकारचं जे तत्व आहे, ह्या तत्वाची इन्स्पिरेशन म्हणून भारत शासन कायदा आपण बघतोय. 1 to 1 प्रोव्हिजनमध्ये कदाचित दुसऱ्या एखाद्या राष्ट्राला आणलं असेल, पण बिईंग अ फ्रेमवर्क, चौकट म्हणून आणीबाणी नावाची गोष्ट लावता येते. नॉर्मल कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क तोडून तिथे वेगळं काहीतरी व्यवस्था आणता येते. ह्या प्रकारचे जे इन्स्पिरेशन आहे ते भारत शासन कायदा 1935 मध्ये आहे. आणि एक खूप इंटरेस्टिंग, खूप स्पेसिफिक ते म्हणजे 6वा मुद्दा जो भारत शासन कायद्यातून आला आहे, ॲडव्हायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. कालच डिस्कस केलं ना मी टेस्ट सिरीजमध्ये. ॲडव्हायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र. इथं हवं तर परत मराठीमध्ये लिहितो, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र. किती आर्टिकल आहे आठवत आहे का कोणाला? कालच मी टेस्ट सिरीजचं डिस्कशन घेतलं. आय थिंक ते यूट्यूबवर पण टाकलं त्यांनी. आर्टिकल 143, 143, 143 मध्ये आहे ना, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागतात आणि सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना अशा पद्धतीने दिलेला सल्ला जो असतो तो इम्प्लिमेंट करणं राष्ट्रपतींवर किंवा केंद्र सरकारवर बंधनकारक नसतं, कारण ते ॲडव्हाइसच्या स्वरूपात आहे, ॲडव्हायझरी आहे. सल्ला जो आहे तो कधी बंधनकारक नसतो, म्हणूनच त्याला सल्ला म्हणतात. आणि राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला अशा पद्धतीने सल्ला मागणं जे काही आहे, हे जे सर्वोच्च न्यायालयाचं आर्टिकल 143 मधलं अधिकार क्षेत्र आहे, याचा जो स्रोत आहे तो पुन्हा भारत शासन कायदा 1935 आहे. सल्ला जो आहे तो भारत शासन कायदा 1935 मधून येतो. सल्ला त्याचं नावच आहे, त्यामुळे तो बाइंडिंग किंवा तुमच्यावरती कंपल्सरी, अनिवार्य असत नाही. आता मी तुम्हाला सल्ला देतोय ना की पीपीटीच्या नादी लागू नका, दुसऱ्याच्या आयत्या नोट्स घेऊ नका, दुसऱ्याच्या आयत्या PDF मागू नका, पुस्तकं म्हणजे काही तुमचं बायबल नाही, तुमच्या नोट्स ह्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या. हा सल्ला आहे, तो ऐकायचा की नाही हे तुमच्यावर आहे. लक्षात, आळशी लोक आहेत हे जनरली ऐकत नाही. आळशी लोकांना कसं असतं की जे त्यांच्या आळसाला पूरक सल्ले असतात ते ऐकतात. रेडीमेड घ्या, रेडीमेड घ्या, हे आळशी लोकांना पूरक आहे. मग कलरफुल द्या, तुम्ही बनवून द्या, टेलिग्रामला सोडा. जे आळशी लोक आहेत ते पूरक आहेत. आळशी लोक कधीही सक्सेसफुल होत नाहीत. आळशी लोक सक्सेसफुल होत नाही. माझे जेवढे झालेले विद्यार्थी आहेत ते आळशी नव्हते. हा तर त्यांचा म्हणजे बाय डिफॉल्ट गुण आहे. स्वतःच्या हाताने नोट्स काढलेले ते आहेत. ठीक आहे. सो ॲडव्हायझरी ज्युरिस्डिक्शन. परत आपण रिवाईज करू. फेडरल स्कीम भारत शासन कायदा 1935, राज्यपाल पद भारत शासन कायदा 1935, न्यायपालिकेची चौकट, मी शब्द व्यवस्थित वापरतोय, न्यायपालिकेची चौकट म्हणतोय, भारत शासन कायदा 1935, लोकसेवा आयोग भारत शासन कायदा 1935, आणीबाणीची चौकट किंवा आणीबाणीचं सगळं मेकॅनिझम भारत शासन कायदा 1935 आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र. हे झाले भारत शासन कायद्यातले सगळे इन्स्पिरेशन किंवा तरतुदी ज्या आपण तिथून घेतल्यात. आता राष्ट्र सुरू होतात. आता जे आहेत हे राष्ट्र सुरू होतात. आपण 11 स्त्रोत कव्हर करणार आहोत. पहिला आपण भारत शासन कायदा बघितला. आता ब्रिटन, पहिलं जे येतं ते तुमचं ब्रिटन प्रॉमिनंट, कारण तुमच्यावर त्यांनी राज्य केलेलं आहे. आता त्यांच्या सगळ्याच तरतुदी ऑलमोस्ट तुम्ही स्वीकारलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची पहिली जी येते ब्रिटनची ती म्हणजे संसदीय शासन व्यवस्था. संसदीय शासन व्यवस्था. आणि हे ना वाचून वाचून पाठ होतं. संसदीय शासन व्यवस्था वाचून वाचून. बरेच लोक मला विचारतात, सर तुमचं कसं काय पाठ आहे, आर्टिकल कसे पाठ आहेत, घटनादुरुस्त्या कशा पाठ आहेत, तरतुद्या कशा लक्षात राहतात. काही नाही त्याच्यामध्ये. अनेकदा वाचलं की काही लक्षात राहू शकतं. त्याला फार बुद्धिमत्तेची आवश्यकता नाही, त्याला IQ खूप ग्रेट असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही एकच गोष्ट वारंवार केली की लक्षात राहू शकते. सिम्पल आहे. तुम्ही किती वेळा करता, तुमची फ्रिक्वेन्सी किती याच्यावर डिपेंडंट असतं. असं काही त्याच्यामध्ये खूप मोठं स्किल आहे अशातला भाग नाही, राहतंय लक्षात. का? कारण मग ते वाचता वाचता तुमचं एक कॉन्सेप्ट जो आहे, इनर रिदम तुम्हाला लागायला लागतो की ठीक आहे संसदीय शासन व्यवस्था तुमची येते. आणि म्हणून माझा सल्ला काय विद्यार्थ्यांना, अनेक लोक म्हणतात ना सर जरा कीवर्ड्स तयार करून द्या, म्हणजे आद्याक्षर घेतात ना असे, इथला स घेतला, मग इथला शा घेतला, मग इथला न घेतला, मग त्याचा काहीतरी एखादा शब्द बनवला है ना, की काय आहे मग सचिनने शतक नाही केले, असलं काहीतरी भंपक बनवतात आणि मग तसं लक्षात ठेवायचं. ते कधी करायचं असतं, ज्या वेळेला तुमचे फर्स्ट रिडिंग होतं, सेकंड रिडिंग होतं, थर्ड रिडिंग होतं, 10 रिडिंग होतात, 50 रिडिंग होतात, त्यावेळेला काहीतरी रिदम बनतो तेव्हा ते येतं.
तुमचं इनिशियलच वाचन राहिलंय आणि तुम्ही लोकांकडून ट्रिक्स घ्यायला लागलाय, याचा उपयोग नसतो. पहिलं इनिशियल रिडिंगमध्ये समजावून घेऊन ते करायचं असतं. मग लक्षात नाही राहिलं तर एखाद दुसरी ट्रिक्स बनवायची असते, एखादा दुसरा असा सोपा शब्द, इंटरेस्टिंग शब्द, फनी शब्द बनवायचा असतो. नाहीतर मग तुमच्या वया त्या फनी शब्दांनी फनी ओळींनीच भरतील. यूट्यूबवर उघडलं तर प्रत्येक टीचर, प्रत्येक मास्तर स्वतःचा काहीतरी फनी शब्द बनवतो. मग कधी कधी त्या फनी शब्दांमध्ये काय म्हटलं तेवढंच आठवतं, त्याच्या मागे काय तेही आठवत नाही. पहिल्यांदा शांतपणे वाचायचं आहे की संसदीय शासन व्यवस्था, आपल्याला माहिती आहे ब्रिटनमध्ये पार्लमेंट ही सुप्रीम आहे. पार्लमेंट हेकडे तिकडे सगळ्यात जास्त अधिकार आहे आणि आपण ओव्हरऑल पॉलिटीमध्ये आतापर्यंत तेच शिकलेलो आहे. ही संसदीय शासन व्यवस्था ब्रिटनकडून घेतली आहे. दुसरी कुठली आहे? रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. रूल ऑफ लॉ, फंडामेंटल राईट शिकवताना मी एव्हिडायसीचं ते सगळं कॉन्सेप्ट शिकवलेलं आहे की रूल ऑफ लॉ, आर्टिकल 14 जेव्हा मी घेतो ना की इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्यासमोर सगळे जे समान आहेत है ना, कायद्यासमोर आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण, तर तिथं आपण रूल ऑफ लॉ एव्हिडायसीच्या कॉन्सेप्टची चर्चा करत असतो. कायद्याचे राज्य की व्यक्तीचं नव्हे तर इथे कायद्याचं राज्य असणार आहे. इथे कुठलंही आता आर्बिट्ररी तुमचं कोणाचंही सरकार नसणार आहे. घटना आहे, कायदे आहे, या अर्थानं रूल ऑफ लॉ ब्रिटनच्या संविधानातनं आपण ते घेतले. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, तुमची विधिविधानात्मक प्रक्रिया. विधिविधानात्मक प्रक्रिया, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, विधिविधानात्मक प्रक्रिया. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, विधिविधानात्मक म्हणजे एवढं संस्कृतराळलेलं मराठी वापरण्यापेक्षा साधं आपण काय म्हणू शकतो? कायदे करण्याची प्रक्रिया. लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, कायदे करण्याची प्रक्रिया. की तुम्ही संसदेमध्ये कसं कायदे पारित करता, तुम्ही कसं बिल मांडता, तुम्ही कसं मग पहिलं वाचन करता, मग कसं ते पास होतं, कशी मेजॉरिटी लागते, मग कसं राष्ट्रपतींकडे जातात आणि मग त्यांना त्यांची असेंट मिळते, मग तुमचा कायदा जो आहे विधेयकाचा कायद्यामध्ये रूपांतरण होतं. सिंपल आहे, कायदे निर्मितीची किंवा कायदे करण्याची प्रक्रिया, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर. मग अशी आपण नाही का डिस्कस केलं आत्ता भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 कसा पास झाला, रॉयल ॲसेंट त्याला मिळालं आणि मग तो त्याचा इफेक्ट जो आहे तो 15 ऑगस्ट 1947 पासून झाला. सो विधिविधानात्मक प्रक्रिया किंवा कायदे करण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम्ही ब्रिटनकडून घेतलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, चौथा, कालच आपण टेस्ट सिरीजमध्ये डिस्कस केलं, एकेरी नागरिकत्व. भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाची जी तरतूद आहे ती ब्रिटनकडनं घेण्यात आलेली आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय? भारतामध्ये केवळ भारतीय नागरिकत्व आहोत, आपण सर्व भारतीय नागरिक आहोत असंच प्रकारचं नागरिकत्व मिळतं. अमेरिकेमध्ये असं नसतं. अमेरिकेमध्ये एकाच वेळेला तुम्ही अमेरिका नावाच्या राष्ट्राचे पण नागरिक असता आणि त्याचबरोबर ज्या स्टेटमधून, ज्या प्रोव्हिन्समधून तुम्ही येता त्या प्रांताचे पण नागरिक असतात आणि याच्यामुळं काही ना काही तिथे भेदभाव जो आहे तो दोन वेगवेगळ्या स्टेटच्या नागरिकांमध्ये होऊ शकतो. सो अशा प्रकारची जी ड्युएल सिटिझनशिप आहे ती भारतामध्ये नाही. भारतामध्ये केवळ तुम्ही भारताचे नागरिक असता असं एकाच प्रकारचं नागरिकत्व दिलं जातं. अमेरिकेप्रमाणे ड्युएल तुम्ही तिथे नसता. सो हे जे एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे ही ब्रिटनमधून घेण्यात आलेली आहे. तिथे सुद्धा एकेरी नागरिकत्वाचीच तरतूद आहे, लक्षात येते. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कॅबिनेट सिस्टीम. इथे लिहितोय मी, जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे लिहितोय. कॅबिनेट व्यवस्था, कॅबिनेट मंत्री हे जे सगळं आहे की नाही आपण तिकडे शिकतो बघा, सेंट्रल जे आहे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स तिकडचं. सो कॅबिनेट व्यवस्था हे जे सुद्धा आहे कुठून आलेलं आहे? तुमचं तिकडून आलं आहे, ब्रिटनकडून. त्यानंतर 6वा मुद्दा प्रेरोगेटिव्ह रिट्स. प्रिरोगेटिव्ह रिट्स तुम्हाला आठवतं का? आर्टिकल 32 मी जेव्हा शिकवत होतो किंवा शिकवतो, आर्टिकल 32 मध्ये आपण परमादेश काढतो की नाही? परमादेश, हिबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, क्वो वॉरंटो, सर्टिओररी वगैरे वगैरे, हे जे प्रिरोगेटिव्ह रिट्स आहेत, परमादेश आहेत, जे ब्रिटनच्या किंगकडून एका अर्थानं वापरले जात होते, ते सगळे परमादेश जे काही आहेत हे सुद्धा ब्रिटनच्या संविधानामधून प्रेरित आहेत. त्याच्यानंतर पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस, 7वा मुद्दा जो आहे, पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस, संसदीय विशेष अधिकार. संसदीय विशेष अधिकार. सो थोडक्यात आपल्याला कॉमन सेन्स याचा एक घेता येतो की संसद नावाची गोष्ट जिथे जिथे येते ते सगळं ब्रिटनचं असलं पाहिजे, कारण ब्रिटनमध्ये संसद जी आहे ती सर्वोच्च आहे. आणि आणखी शेवटचं जे येतं मला वाटतं 8वं, ते म्हणजे द्विगृही कायदेमंडळ. इथे लिहितो बाय कॅमरलिझम. द्विगृही कायदेमंडळ
ही तरतूद सुद्धा ब्रिटनकडून घेण्यात आलेली आहे. आपल्याकडे संसदेची 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, आणि आपल्याकडे इव्हन स्टेट्समध्ये सुद्धा जिथे तुम्ही तयार करता तिथे विधान परिषद सुद्धा असते. सो द्विगृही कायदेमंडळ. 8 मुद्दे आहेत जे आता आपण परत 1 बाय 1 रिवाईज करू, की जे ब्रिटनच्या घटनेमधून आपल्या घटनेमध्ये आपण घेतलेले आहेत. नंबर 1, संसदीय शासन व्यवस्था. थोडं वेगळ्या कलरचं पेन काय आपण घेऊया, पिवळा घेऊ. हां, संसदीय शासन व्यवस्था, पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. दुसरं, कायद्याचे राज्य, एव्हिडायसीचा कॉन्सेप्ट आपण शिकलोय. तिसरं, कायदे करण्याची प्रक्रिया, लेजिस्लेटिव्ह प्रोसेस आपण तिकडून शिकलोय. एकेरी नागरिकत्व आपण तिकडून घेतलेलं आहे. अमेरिकेप्रमाणे आपल्याकडे ड्युअल सिटिझनशिप नसते. 5वा मुद्दा काय आहे आपण बघितला, कॅबिनेटची जी व्यवस्था आहे, कॅबिनेट मंत्री असणं, हे आपण तिकडून घेतलंय. 6वं, रिट्स, परमादेश जे काही आहेत ते जे काही आहेत, हेबियस कॉर्पस, क्यू वॉरंटो, सर्टिओररी मॅन्डॅमस वगैरे वगैरे, प्रोहिबिशन, हे सगळे आपण तिकडून घेतलेले आहेत. 7वा मुद्दा, संसदीय विशेषाधिकार. पार्लमेंटचे विशेषाधिकार असतात की नाही, की तुम्ही तिथे काही बोलले तरी तुमच्यावर मग कोर्ट ऑफ लॉमध्ये कारवाई होत नाही वगैरे वगैरे. आपण अटर्नी जनरलच्या केसमध्ये शिकलोय, ॲडव्होकेट जनरल महाधिवक्त्यांच्या केसमध्ये शिकलोय, ते संसदीय विशेषाधिकार. आणि 8वा मुद्दा, बायकॅम्ब्रलिझम, द्विगृही कायदेमंडळ. हे सगळं संसदेच्या बाबतीत जे जे काही आहे, संसदेचे विशेषाधिकार, कायदे पारित करण्याची प्रक्रिया, द्विगृही कायदेमंडळ, कॅबिनेट सिस्टीम, कायद्याचे राज्य, हे सगळं ब्रिटनकडून घेतलेलं आहे. लक्षात येत आहे. सो आपण पहिलं राष्ट्र बघितलं, त्याच्या अगोदर आपण भारत शासन कायदा 1935 बघितला होता. पुढे 3रं बघा, 11 स्त्रोत आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. अमेरिकन संविधान, अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन. अमेरिका, फक्त राष्ट्राचं नाव तिथे लिहितो. अमेरिकेचं संविधान, हे 1 बाय 1 आपण बघायला पाहिजे. काय आहे बेसिक, मगाशीच आपण बघितलं. फिलॉसॉफिकल पार्ट जो आहे तो तुम्ही तिकडून घेतला आहे. फंडामेंटल राईट्स, पहिलंच जे येतं, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क, हक्क म्हणलं की अमेरिका. आत्ता सुद्धा प्रश्न आला होता की नाही, आता सुद्धा प्रश्न आला होता नाही 9 नोव्हेंबर रोजीच्या प्रिलिम्समध्ये. कॉन्स्टिट्युशनलिझम नावाची जी गोष्ट आहे, संविधानवाद किंवा घटनावाद नावाची गोष्ट, मॉडर्न याच्यामध्ये कुठल्या देशाकडून आपण घेतली, तर अमेरिका. मग संविधानवाद म्हणजे एका अर्थानं काय, मी डिस्कस केला बघा तो पेपर, की शासनाचा हस्तक्षेप कमीत कमी असणं रोजच्या जगण्यामध्ये, याला संविधानवाद असं साध्या शब्दामध्ये म्हणतात. जगातलं कुठलं राष्ट्र आहे जे इंडिव्हिज्युअल राईट्सला जास्त प्रेफर करतं, इंडिव्हिज्युअल राईट्सला जास्त प्रेफर करतं किंवा व्यक्तीच्या हक्कांचं संरक्षण करण्याकरता इतर राष्ट्रांच्या तुलनेने तत्पर असतं, ते म्हणजे अमेरिकेचं संविधान. आणि त्याच्यामुळंच मूलभूत हक्क काय आहेत, व्यक्तीला पॉलिटिकल चौकटीत जगण्याकरता भाग 3, 12 ते 35 मध्ये जे आहेत, कुठले हक्क आवश्यक असतात, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, समानता आहे, इतर सगळे कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स आहेत, हे कुठून घेतलेत, अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेत. दुसरं महत्त्वाचा मुद्दा, जसं ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे तसं अमेरिकेमध्ये कोण सर्वोच्च आहे, न्यायपालिका. त्यामुळं न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य जे काही आहे ते सुद्धा अमेरिकन संविधानातूनच आपण घेतलेलं आहे. आपली सुद्धा सुप्रीम कोर्ट किंवा ओव्हरऑल ज्युडिशरी ही स्वतंत्र आहे. तिचे अनेक स्वातंत्र्याचे मुद्दे आपण सुप्रीम कोर्टची रिव्हिजन करताना घेणार आहोत, तर तिथूनच ते येतं. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्व, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकन, इंग्रजीमध्ये ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हटलं जातं, की तुमची न्यायालय जी आहेत ही तुमचं जे लेजिस्लेचर आहेत, कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, ह्यांच्या निर्णयांचा रिव्ह्यू करतात, की हे निर्णय कॉन्स्टिट्यूशनला धरून आहेत का, हे निर्णय तुमचे कायद्यांना धरून आहेत का, तुम्ही तुमच्या कॉन्स्टिट्यूशनल मर्यादेचा भंग तर करत नाही आहात, हे सगळं चेक करत असतं. आणि त्याच्यामुळे न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्वसुद्धा आपण तिकडून घेतलं आहे. मग हे कॉमन सेन्स आहे ना, जिथे न्यायपालिका स्वतंत्र आहे, जिथे न्यायपालिका पॉवरफुल आहे, त्याच राष्ट्रापासून न्यायपालिकेकडून जे कंट्रोलचे टूल्स वापरले जातात ते येणार आहेत, एवढा कॉमन सेन्स आपला डेव्हलप व्हायला पाहिजे. बेसिकली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ना सगळं 100% पाठांतरावर जाणं, सगळं 100% टिप्स अँड ट्रिक्सवर जाणं, हा मुळातच बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे, की पाठ करून घेऊ, टिप्स देऊ, ट्रिक्स देऊ, असं होत नाही. कॉमन सेन्स डेव्हलप व्हायला पाहिजे कुठल्याही विषयाचा.
पॉलिटी, भूगोल, इतिहास आणि इकॉनॉमी हे जे 4 विषय आहेत ना, याचा एक कॉमन सेन्स डेव्हलप व्हायला पाहिजे, की इतिहासाचा कॉमन सेन्स डेव्हलप झाला, भूगोलाचा कॉमन सेन्स डेव्हलप झाला, की हे कसं घडू शकेल किंवा ह्याच्याशी संबंधित तथ्य कुठली असतील, हे खूप अभ्यास केल्यानंतर आपल्याला उमजायला लागतं. त्याला म्हणतात की कॉमन सेन्स येणं. तर तो कॉमन सेन्स आहे की न्यायपालिका आहे, न्यायिक पुनर्विलोकन आहे, जेवढे जेवढे टूल्स आहेत हे सगळे अमेरिकेकडून तुम्ही घेतलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींवरचा महाभियोग, इम्पीचमेंट प्रोसिजर, महाभियोगाची प्रक्रिया, इम्पीचमेंट प्रोसिजर कोणावर? राष्ट्रपतींवर. अमेरिकन प्रेसिडेंटकडे सुद्धा ती चर्चा आहे. म्हणजे तुम्ही बिल क्लिंटन यांच्या बाबतीत ते ऐकलं असेल किंवा आत्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीतही मध्यंतरी ती चर्चा जी होती ती सगळी ऐकली असेल, की महाभियोग नावाची गोष्ट राष्ट्रपतींच्या बाबतीत जी येते की व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. महाभियोगाचं कारण आपल्याला काय माहिती आहे? घटनेचा भंग. सो तिथं ती सगळी प्रोसेस जी आहे ही अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधून येते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या जजेसचं रिम्युव्हल, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांची बडतर्फीची जी प्रक्रिया आहे ती कशी काय आपण त्यावेळेला बघू. बडतर्फीची जी प्रक्रिया आहे ही सुद्धा काय आहे? अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनपासून प्रेरित आहे. सो थोडक्यात काय आहे इथे आपण काय बघतोय की ज्युडिशियल जे काही येतं, म्हणजे न्यायपालिकेचं स्वातंत्र्य असेल, न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व असेल आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जे काही जजेस आहेत आपले त्यांच्या न्यायाधीशांची बडतर्फीची प्रक्रिया असेल, हे सगळं तुम्ही अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेताय. सो एव्हरीथिंग विच इज ऑलमोस्ट ज्युडिशियल हे US कडून येतंय. जे पॉवरफुल करतंय ज्युडिशरीला ते सगळं तिकडून येतंय. आणि 6वा मुद्दा, उपराष्ट्रपती हे पद. उपराष्ट्रपती पद असणं, जसं अमेरिकेमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे तसं उपराष्ट्रपती हे पद जे काही आहे याचं स्रोत जो आहे तो अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे. मगाशी आपण राज्यपाल हे पद बघितलं होतं. कुठे होतं ते आठवत आहे का? भारत शासन कायदा 1935 मध्ये राज्यपाल ह्या पदाची निर्मिती जी आहे तिथून प्रेरित ती होती. आणि उपराष्ट्रपती या पदाची निर्मिती ही अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधून प्रेरित आहे. सो हे लगेच वेगळं आपण काढू शकतो अभ्यास करता करता. व्यक्तींचे इन्स्पिरेशन किंवा व्यक्तींचे स्रोत घ्यायचे म्हटले तर चला, राज्यपाल मी लिहून ठेवलं भारत शासन कायदा, उपराष्ट्रपती हे पद लिहून ठेवलं अमेरिका. सो नोट्स कितीही तुमच्या अशा स्वतःच्या रिव्हिजन करता वेगवेगळ्या होऊ शकतात. त्याचे फ्लॅश कार्ड करून ठेवले, त्याचं काही असं हे लिहून ठेवलं की मुद्दाम असं तरतुदी लिहायच्या बॅक साईडला त्याचे स्रोत लिहायचे. सो असं होऊ शकतं. अभ्यास करण्याच्या मल्टिपल पद्धती सतत शोधत राहिलं पाहिजे. मटेरियलची रिव्हिजन करण्याच्या इनोव्हेटिव्ह पद्धती सतत शोधत राहिल्या पाहिजे. सो हे झाले तुमचे 5-6 मुद्दे. फंडामेंटल राईट्स, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व, राष्ट्रपतींच्या महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बडतर्फी आणि तुमचं उपराष्ट्रपती हे पद, हे सगळं येतं तुमचं अमेरिकन संविधानातनं. नेक्स्ट पुढचं जे आहे 4थं, आता किती आपण बघितले? 1, 2, 3. एक भारत शासन कायदा बघितला आणि बाकीचे 2 नेशन्स बघितले, ब्रिटन आणि अमेरिका. आता 4थं जे येतं ते म्हणजे आयरिश कॉन्स्टिट्यूशन किंवा आयरिश संविधान. आयरिश कॉन्स्टिट्यूशन किंवा आयरिश संविधान. मगाशीच आपण फिलॉसॉफिकल पार्टमध्ये चर्चा केली ना. पहिलं जे होतं ते म्हणजे DPSP, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, भाग 4, आर्टिकल 36 ते 51. DPSP आपण हे इन डिटेल डिस्कस केलेलं आहे मगाशी आणि किंवा याच्या अगोदरच्या टेस्टमध्ये सुद्धा. आणखी काय आहे? DPSP राज्यसभेमधील जे सदस्य नॉमिनेट केले जातात, हे झालं पहिलं. भारताची जी राज्यसभा आहे तिथे आपल्याला माहिती आहे ना, काही सदस्य नामनिर्देशित असतात, काही सदस्य नामनिर्देशित असतात. सो राज्यसभेमध्ये अशा प्रकारे सदस्य नॉमिनेट करणे किंवा नामनिर्देशित करणे ही जी तरतूद आहे ही सुद्धा आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेण्यात आलेली आहे. अशा थोड्या स्पेसिफिक आहेत. आणि आणखी एक 3च आहेत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी पद्धत आहे ती सुद्धा आयरिश संविधानातून घेण्यात आलेली आहे. 3च आहेत बघा, 2-3 आहेत. आता इथून पुढे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. मग आपण माहिती आहे राष्ट्रपतींच्या निवडणूक आपण कशी आहे? अप्रत्यक्ष पद्धतीची निवडणूक आहे. थेट लोकांमधून ते निवडून येत नाही. तुमचे जे लेजिस्लेचर्स आहेत, इथले जे इलेक्टेड लोक आहेत सगळे,
किंवा विधान परिषदेचं कोणीच नसतं आणि वरती राज्यसभेचे सुद्धा नामनिर्देशित लोक नसतात. सो वॉट एव्हर ते जे काही इलेक्टोरल कॉलेज आहे आणि ती जी इलेक्शनची पद्धत आहे ही सगळी तुम्ही कुठून घेतली आहे? आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून घेतली. सो आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून 3 गोष्टी घेतल्यात. राज्याच्या धोरणाकरताची मार्गदर्शक तत्व ही काय कोणी विसरत नाही, कारण आपण DPSPमध्ये ते डिटेलमध्ये शिकत असतो. त्याच्यानंतर जे तुमचं येतं ते म्हणजे राज्यसभेमध्ये सदस्य नामनिर्देशित करणं ही जी प्रक्रिया आहे ती, आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. सो हे झाले तुमचे 3 मुद्दे जे आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून आपण घेतलेले आहेत. पुढचा मुद्दा रिव्हिजनचा येतो तो म्हणजे पुढचं जे नेशन आहे, आय थिंक 5 नंबर, कॅनडा. कॅनडाचं संविधान. कॅनडाचे संविधान इथून काय काय घेतलेलं आहे ते डिस्कस करू. आत्तापर्यंत आपण भारत शासन कायदा 1935, त्यानंतर तुमचं ब्रिटन, त्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर मगाशी आयर्लंड, आयरिश संविधान, हे 4 आत्तापर्यंतचे स्त्रोत बघितलेत. पुढचं जे येतं ते तुमचं कॅनडाचं संविधान. तुम्ही माझ्याबरोबरच सेम पेजवर आहात, तुमचं ते लेखन चालू आहे का हे बघा. कॅनडा काय म्हटलंय? फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, की हे फेडरेशन असेल पण त्याचं सेंटर कसं असेल? स्ट्रॉंग असेल. म्हणजे तुम्ही हे फेडरेशन घ्याल, भारत हे एक फेडरेशन असेल, पण त्याचं केंद्र जे आहे हे शक्तिशाली असेल किंवा बलशाली असेल. थोडक्यात केंद्र शक्तिशाली असणे फेडरेशनमध्ये, केंद्र शक्तिशाली असणे, केंद्राचा वरचष्मा राहणे, हे कोणी दिलंय? कॅनडा. फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, की शक्तिशाली केंद्र असलेल्या फेडरेशनची निर्मिती. जरी तुम्ही वाटप करत असाल केंद्र आणि राज्यांमध्ये, तरी केंद्रच शक्तिशाली राहील, हे कोणी दिलं? कॅनडा. त्याच्यानंतर मग जर केंद्र शक्तिशाली आहे, ज्या राष्ट्राच्या संविधानामध्ये अल्टिमेटली केंद्रच शक्तिशाली आहे, त्या राष्ट्रामध्ये जे रेसिड्युअरी पॉवर्स असतील, रेसिड्युअरी पॉवर्स ज्याला आपण म्हणतो, रेसिड्युअरी पॉवर्स म्हणजे काय? अधिकारांचं वाटप जर तुम्ही केलं की हे केंद्राकडं, हे राज्याकडं, पण जे उरलेलं असतं ज्याचं वाटप झालेलं नाही, उर्वरित अधिकार ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, उर्वरित अधिकार, की ज्याची आखणी तुमच्या संविधानाच्या पुस्तकात केलेली नाही, जे कागदावर स्पष्टपणे लिहिलेले नाहीत, की समजा तुम्ही म्हटलं राज्यसूची राज्यांकडे येते, संघसूची केंद्राकडे संसदेकडे जाते, समवर्ती सूची दोघांकडे असते, आणि याच्यामध्येही असं काहीतरी उरतं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह याच्याकरता लॉजिस्टिक करता लागत असेल, तर त्या केसमध्ये जे उर्वरित अधिकार आहेत हे सुद्धा केंद्राकडं जातील. सो उर्वरित अधिकार केंद्राकडं असणं ही तरतूद सुद्धा कॅनडामधून घेतली आहे. ऑब्व्हियस आहे, जर कॅनडा तुम्हाला म्हणते की फेडरेशन विथ स्ट्रॉंग सेंटर, जर ते तुम्हाला केंद्र शक्तिशाली आहे अशी तरतूद देत आहे, तर ऑब्व्हियस आहे उर्वरित अधिकार सुद्धा केंद्राकडं त्याच राष्ट्राकडून आलेले असतील. आणि त्याला जोडून केंद्राकडून राज्यपालांची नेमणूक, तुमच्या केंद्राकडून राज्यपालांची नेमणूक, केंद्राकडून राज्यपालांची नेमणूक, म्हणजे राज्यपाल पद ह्याची जी निर्मिती आहे ती भारत शासन कायदा 1935, पण त्या राज्यपालांची नेमणूक कोणाकडून करायची? तर ती केंद्राकडून करायची, कारण केंद्र स्ट्रॉंग आहे, केंद्राचा वरचष्मा ठेवला पाहिजे. म्हणजेच काय? कॅनडाचं संविधान एकाच वाक्यात सांगायचं तर केंद्राला महत्त्व देतं. मग इथं मगाशी जे आपलं टिप्स अँड ट्रिक्स आणि ते जे कीवर्ड तयार करायचे होते ना, की केंद्र म्हणलं की कॅनडा, क असं बनवायचं असेल तर असं बनवू शकता. अर्थात हे मला आवडत नाही असं, पण चला बनवायचंच असेल तर असं बनतं जे अभ्यास करून बनतं. सुरुवातीलाच क बघूया आता आपण कॅनडा केंद्र, तसं नाही, आधी शिकून घ्यायचं मग कीवर्ड बनतो. प्रोसेस उलटी असते, असं मागून नाही खायचं, असं सरळ खायचं आणि मग ते पचतं आपोआप. लक्षात येतंय? सो क कॅनडा केंद्र, केंद्राला महत्त्व देणारा कॅनडा असं तुम्ही लिहू शकता. आणि मग तिथे येतं की केंद्र शक्तिशाली आहे फेडरेशनमध्ये, उर्वरित अधिकार केंद्राकडे आणि राज्यपालांची नेमणूक पण केंद्राकडून. सो दिस इज कॅनडा. कॅनडाकडून आलेल्या 3 महत्त्वाच्या तरतुदी. जिथं सेंटर स्ट्रॉंग आहे, सेंटरकडून राज्यपालांची नेमणूक आहे, उर्वरित अधिकार सेंटरकडे आहेत, ते सगळं कॅनडा. सेंटर CC किंवा मराठीत केंद्र कॅनडा. लक्षात येतंय? नेक्स्ट 6 नंबरचं काय राष्ट्र आहे ते, हे मगाशीच याच्यातली स्लाइड राहिली वाटतं. हां, 6 नंबरचं राष्ट्र. आता कॅनडापर्यंत आपण आलेलो आहोत. ऑस्ट्रेलियाचं संविधान 6 नंबर.
ऑस्ट्रेलियाकडून आपण काय काय घेतलं ते. कोण आहे मग ऑस्ट्रेलियाकडून? समवर्ती सूची पहिलं जे येतं, समवर्ती सूची. तुम्ही माझ्याबरोबर लिहित असाल असं मी गृहीत धरतो. कॉन्करंट लिस्ट आठवतंय का? राज्यसूची, संघसूची आणि समवर्ती सूची. संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची की कॉन्करंट आहे. राज्याचा पण अधिकार आहे आणि केंद्राचा पण. ह्या समवर्ती सूचीचं जे ओरिजिन आहे ते म्हणजे तुमचं ऑस्ट्रेलिया. म्हणजे थोडक्यात की दोघांकडेही अधिकार ठेवलेले आहेत. मग ह्याला जोडून एक कॉमन सेन्स आहे की जो फ्रीडम ऑफ ट्रेड आहे, जे लोक समवर्ती सूची देतात ते फ्रीडम ऑफ ट्रेड देतील, फ्रीडम ऑफ कॉमर्स देतील आणि फ्रीडम ऑफ इंटरकोर्स जो काही आहे, म्हणजे तुमच्या घटक राज्यांमधलं जे व्यापार आहे, वाणिज्य आहे आणि जो आंतरसंबंध आहे, ह्याच्या तरतुदी ज्या तुम्ही केल्यात ह्या सुद्धा ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांची जॉईंट सिटिंग, संयुक्त अधिवेशन. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं संयुक्त बैठक जी आहे ना, जॉईंट सिटिंग ऑफ टू हाऊसेस ऑफ द पार्लमेंट, ही तरतूद थोडीशी महत्त्वाची आहे. विचारली गेली तर समवर्ती सूची विचारली जाईल आणि संयुक्त बैठक संसदेच्या दोन्ही सभागृहांची ही ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आलेली आहे. सो 6 नंबरचं जे येतं ते म्हणजे स्त्रोत ऑस्ट्रेलिया, समवर्ती सूची, संयुक्त बैठक आणि फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. नेक्स्ट 7वं नेशन जे आहे ते, 7वं नेशन जे आहे ते बघा कुठलं आहे? 7 नंबरचं वायमार कॉन्स्टिट्यूशन, जर्मनी. जर्मनीचे वायमार संविधान. वायमार संविधान असं का म्हणतात? नुसतं जर्मन संविधान का नाही म्हणत त्याला? सोपं आहे. वायमार नावाच्या ठिकाणी ह्या संविधानाला मूर्त स्वरूप देण्यात आलं, कारण त्यावेळेला पहिलं महायुद्ध जे आहे ते साधारणतः त्याची एक छटा त्याच्यावर होती 1919 मध्ये, आणि बर्लिन जर्मनीचं जे महत्त्वाचं ठिकाण आहे ते अनस्टेबल होतं, तिथे अशांतता होती. त्यामुळे मग त्यांनी बर्लिन हे ठिकाण न निवडता जे जर्मन रिपब्लिक पुढे अस्तित्वात आलं त्याचं कॉन्स्टिट्यूशन त्यांनी 1919ला वायमार नावाच्या त्या गावामध्ये बसून लिहिलं आणि त्याच्यावरून जर्मन रिपब्लिक जे आहे मग पुढे नाझी जर्मनीचा उदय होईपर्यंत ते वायमार संविधान. त्या वायमार संविधानातल्या काही तरतुदी आहेत म्हणून त्याला जर्मनीचं वायमार संविधान किंवा वायमार कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी असं म्हणतात. ते त्या गावाचं नाव आहे. तिथून काही तरतुदी ज्या आहेत त्या येतात. लक्षात येतंय? मग काय काय आहे महत्वाची? तिथे एकच तरतूद आहे. एमर्जन्सी जेव्हा तुमची येते, आणीबाणी नावाची गोष्ट येते. मग आता आपण आणीबाणीचा मुद्दा भारत शासन कायदा 1935 मध्ये पण पाहिला. आणीबाणीचं फ्रेमवर्क, आणीबाणी लावणं नावाची गोष्ट तिथून आहे. पण आणीबाणी लावलेली असताना आपल्याला माहिती आहे फंडामेंटल राईट्सवर गदा येते किंवा त्यांना सस्पेंड केलं जातं किंवा स्थगित केलं जातं. सो आणीबाणी लावलेली असताना मूलभूत हक्कांना जे स्थगित केलं जातं त्या संबंधीची जी तरतूद आहे ती वायमार कॉन्स्टिट्यूशन जर्मनीकडून आपण घेतलेली आहे. एकच तरतूद वायमार कॉन्स्टिट्यूशन मधून ती येते. लक्षात येतंय? एकच तरतूद येते. आणीबाणी 352 मधली तुमची राष्ट्रीय आणीबाणी आहे, 356 मध्ये तुमची राष्ट्रपती राजवट आहे, 360 मध्ये तुमची वित्तीय आणीबाणी आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की मग फंडामेंटल राईट्स कुठले त्यावेळेला स्थगित करता येतात, कुठले करता येत नाहीत वगैरे वगैरे. त्याच्यात मी आत्ता जात नाही. पण आणीबाणीच्या कालखंडामध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी किंवा ओव्हरऑल मूलभूत हक्क स्थगित करण्यासंबंधी जी तरतूद येते ती जर्मनीच्या संविधानापासून प्रेरित आहे. हे झालं तुमचं 7वा स्त्रोत. 8वा स्त्रोत आपण बघूया कुठला आहे आता? आय थिंक USSR. USSR सोव्हिएत संघ जो काही आहे, सोव्हिएत संघ, त्या सोव्हिएत संघाची घटना, सोव्हिएत महासंघ ज्याला आपण म्हटलो तो, युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक. युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक म्हणजे जो आजचा रशिया आहे त्याच्यामध्ये पूर्वी अनेक राष्ट्र एकत्र होती आणि ते कम्युनिस्ट नेशन होतं USSR. त्या USSRचं जे सगळं आहे 1991ला त्याचा पाडा होतो वगैरे, त्यात आपल्याला जायचं नाही. पण त्या USSRच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काय काय घेतलेलं आहे तर एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फंडामेंटल ड्युटीज किंवा मूलभूत कर्तव्ये. हे आपल्याला कॉमन सेन्सनी पण समजू शकतं. जे राष्ट्रसाम्यवादी आहे, कम्युनिस्ट आहे, ते सगळ्यांच्या सामूहिक कर्तव्यांविषयीच तरतूद देऊ शकतं की मूलभूत कर्तव्य नावाची गोष्ट आपण अर्स्टवाईल म्हणजे अगोदरच्या USSR सोव्हिएत महासंघाच्या घटनेमधून घेतलेली आहे. आणि दुसरं, भारताची जी प्रस्तावना आहे संविधानाची, भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये जस्टिस, न्याय नावाची गोष्ट आहे बघा.
न्याय नावाचं एक तत्व आहे, आयडियल ऑफ जस्टिस, ज्याच्यामध्ये सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय याची जी तरतूद आपण किंवा याचा जो उल्लेख आपण याच्यामध्ये केलेला आहे तुमच्या प्रस्तावनेमध्ये, तो सगळा या USSRच्या घटनेपासून प्रेरित आहे. की न्याय कसा असेल तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. अर्थातच हे कम्युनिस्ट आहे, त्यामुळंच ते न्यायाच्या गप्पा ज्या आहेत, किंवा गप्पा म्हणजे चांगल्या अर्थाने न्याय नावाच्या गोष्टीची, सामाजिक, राजकीय, आर्थिक न्यायाची जी चर्चा आहे ती कम्युनिस्ट नेशनच्याच कॉन्स्टिट्यूशनमधून येऊ शकते. आणि कर्तव्यांच्या बाबतीत ही सामूहिक आपली काही कर्तव्य आहेत असं सांगणारं हे USSRचं कॉन्स्टिट्यूशन. लक्षात आहे. नेक्स्ट 9 फ्रेंच घटना. 9 जे येतं ते म्हणजे फ्रान्स किंवा फ्रेंचांची घटना. फ्रेंच घटना यांचं सगळ्यांना आपल्याला एक फेमस माहिती आहे, कुठलं? स्वातंत्र्य, समता, बंधुता. यांचं पहिलं आपण सांगूच शकतो लगेच, प्रस्तावनेमध्ये आहे की नाही, जी मूल्य आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, फ्रीडम जे काही आहे, आणि तुमचं सगळं जे काही येतं आहे की नाही, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही जे तत्व येतात ते तुमच्या प्रिॲम्बलमधले आहेत. आणि दुसरं, प्रिॲम्बलमध्येच तुमचा जो उल्लेख आहे रिपब्लिक म्हणून, गणराज्य नावाचा जो शब्द येतो तो कुठून येतो? फ्रान्सच्या घटनेतून येतो. वी द पीपल ऑफ इंडिया, सोवरिन, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक, हे जे काही सगळे शब्द आहेत, रिपब्लिक गणराज्य असणं, लोकांचं राज्य असणं, रिपब्लिक असणं, तो जो शब्द आहे तो फ्रेंच कॉन्स्टिट्यूशनमधून येतो. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्य आहेत, आयडियल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी, हे कुठून येतं? फ्रेंच संविधानामधून येतं. लक्षात येतं आहे. नेक्स्ट 10 जे काही आहे दक्षिण आफ्रिकेचं. आता इथे जागा 10 दक्षिण आफ्रिकेचं आहे, स्लाइड घेता येऊ शकते, मला वाटतं ते संपलं की काय. दक्षिण आफ्रिकेचं संविधान जे आहे त्याच्यामधून आपण काय काय घेतलंय, फार काही आता पुढे उरलेलं नाहीये. घटना दुरुस्तीची प्रक्रिया, अमेंडमेंट, भारतीय संविधानामध्ये असलेली घटना दुरुस्तीची प्रक्रिया जी आहे, घटना दुरुस्तीची प्रक्रिया, कशा पद्धतीने घटना दुरुस्ती झाली पाहिजे. कुठे येतं आपल्याकडे ते? आर्टिकल 368 भाग 20 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे की संसदेच्या कोणत्याही सभागृहात तुम्ही विधेयक मांडू शकता, कोणीही खाजगी सदस्य किंवा मंत्री ते मांडू शकतो, जॉईंट सेटिंग तुम्हाला घेता येत नाही, विशेष बहुमताची गरज असते, फेडरल तरतुदी बदलायच्या असतील तर विशेष बहुमत प्लस किमान निम्म्या राज्यांची संमती लागते, वगैरे वगैरे. जी काही घटना दुरुस्तीची प्रक्रिया आज आपल्याकडे आहे त्याचा उगमक, त्याचा स्रोत हा दक्षिण आफ्रिकेचं संविधान आहे. आणि दुसरं, राज्यसभेचे जे सदस्य आहेत, राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्या राज्यसभेच्या सदस्यांची जी निवडणूक आहे, राज्यसभेच्या सदस्यांची जी निवडणूक आहे ती मात्र इथूनच प्रेरित आहे. मग आत्ता मागे एक सोर्स असा आला होता की राज्यसभेच्या सदस्यांना नामनिर्देशित करणे एका ठिकाणावरून आपण घेतलं होतं. राज्यसभेच्या सदस्यांना नामनिर्देशित करणे हे आपण एका ठिकाणावरून घेतलं होतं. तो सोर्स कुठला आहे हे खाली कमेंटमध्ये सांगा. म्हणजे न बघता, मागे न बघता, व्हिडिओ चालू असताना हे सांगा की आपण आत्ता 10व्या या सोर्सपर्यंत येईपर्यंत मध्ये कुठेतरी राज्यसभेचे सदस्य नॉमिनेट करण्याची जी प्रक्रिया आहे ही कुठल्या स्रोतातून घेतली होती हे इथे कमेंट करून सांगा. ठीक आहे. इथे राज्यसभा सदस्यांची निवडणूक आहे, मागे आपण नॉमिनेशन म्हटलो होतो. सो हे 2 जे काही तरतुदी आहेत ह्या दक्षिण आफ्रिकेच्या संविधानातनं केलेल्या आहेत. आणि 11वं शेवटचा स्रोत येतो तो म्हणजे तुमचं जपान. जपानचं संविधान 11 जे आहेत ते प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. भारतीय संविधानामध्ये जे तत्व मानलं जातं प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याद्वारे स्थापित केलेली प्रक्रिया, कायद्याद्वारे स्थापित किंवा प्रस्थापित काही म्हणा केलेली प्रक्रिया, प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्याद्वारे स्थापित केलेली प्रक्रिया. काय आहे या तत्वाचा अर्थ? भारतीय सुप्रीम कोर्ट या प्रोसेसला किंवा या तत्वाला फॉलो करतं आणि अमेरिकेचं जे फेडरल कोर्ट आहे USAचं हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ,
या तत्वाला फॉलो करतं, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. काय आहे मग या दोन्ही तत्वांमधला फरक? तर भारतीय सुप्रीम कोर्ट हे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशरी या तिघांमधलं जो बॅलन्स ऑफ पॉवर आहे आणि जे डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर आहे, जे सत्तेचं विभाजन आहे आणि सत्तेचं संतुलन आहे, यांना मानतं. संविधानाच्या पुस्तकाला मानतं भारतीय सुप्रीम कोर्ट. संविधानातल्या तरतुदींना अनुसरून भारतीय संसदेने केलेला कायदा हा जर बेसिक स्ट्रक्चरच्या अधीन राहून तयार झालेला असेल तर भारतीय सुप्रीम कोर्ट त्याची वायबिलिटी, त्याच्यातनं होणारा मटेरियलिस्टिक फायदा तोटा चेक करत नाही. केवळ बेसिक स्ट्रक्चरला घातक नाही आहे का एवढं चेक करतो, संसदेला तो कायदा करण्याचा अधिकार होता की नाही तेवढं चेक करतो, पण मग त्या कायद्यातनं पुढं काय व्यावहारिक फायदे तोटे होतील ह्याचा विचार ते करत नाही आणि स्वतःच्या मर्यादा लांघून पुढे जात नाही. याला आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याद्वारे जे स्थापित आहे तेवढं करतं. अमेरिकेमध्ये तसं होत नाही. अमेरिकेमध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट किंवा फेडरल कोर्ट किंवा ज्युडिशरी ही अत्यंतिक पॉवरफुल असल्यामुळं ती कायदे मंडळांनाही बायपास करून किंवा सरपास करून काही निर्णय घेऊ शकते. जसं आपल्याकडे एखादी गोष्ट तुमच्या न्यायालयाला वाटलं की ही चुकीची आहे, ही बदलायला पाहिजे, तर ते लगेच स्वतः कायद्यामध्ये चेंजेस करत नाही. ते सरकारला किंवा संसदेला म्हणतं की तुम्ही हा कायदा करून आणा. तुम्हाला असं वाटतंय ना की बाबा हे समलैंगिक संबंधांच्या बाबतीतलं प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ते IPCचं कलम काढा. आम्ही सांगतो की हे काढायला पाहिजे, पण जे टेक्निकल काम आहे ते तुमचं तुम्ही करा. अमेरिकेमध्ये तसं नाही, ते स्वतःच सांगतं, स्वतःच त्याला खारिज करतं. या अर्थानं ते ड्यू प्रोसेस ऑफ लॉला फॉलो करतात. आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे तत्व फॉलो करतो, जे जपानकडून आपण घेतलेलं आहे. सो हे झाले तुमचे 11 स्त्रोत. हे झाले तुमचे 11 स्त्रोत. आता आपण पुढून मागे जाऊया की जपानकडून तुम्ही घेतलं प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, दक्षिण आफ्रिकेकडून तुम्ही घेतलं घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. त्याच्या अगोदर आपण गेलो होतो फ्रेंच घटना प्रस्तावनेमधलं गणराज्य, रिपब्लिक हा शब्द आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व. त्याच्या अगोदर USSR सोव्हिएत महासंघ जो आहे तो, त्याच्यामधून आपण मूलभूत कर्तव्य आणि प्रस्तावनेमधली न्याय, जे काही आयडियल आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, ही 2 तत्व घेतली आहेत. जर्मनीचं जे वायमार संविधान आहे ते काय आपण बघितलंय, फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर काय झालं ते आपण तिथे डिस्कस केलंय. आणीबाणी जे काही आहे त्या काळामध्ये मूलभूत हक्कांवरती जी स्थगिती येते ती तरतूद तुम्ही जर्मनीकडून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण ऑस्ट्रेलियाचं जे संविधान आहे तिथून काय समवर्ती सूची आणि त्याच्यानंतर संयुक्त बैठक संसदेच्या दोन्ही सभागृहांची, ते प्लस फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स हे बघितलं. त्याच्या अगोदर आपण कॅनडाचं बघितलं. कॅनडा म्हणजे केंद्र, की पहिलं आपण बघितलं की स्ट्रॉंग सेंटर, शक्तिशाली केंद्र असेल ते. त्यानंतर उर्वरित अधिकार केंद्राकडे आणि केंद्राकडून राज्यपालांची नेमणूक. सो कॅनडा इज इक्वल टू केंद्र असं जे आपण म्हटलो. त्याच्या अगोदर आपण आयरिश संविधान बघितलं. मार्गदर्शक तत्व, राज्यसभेचे सदस्य नामनिर्देशित करणं, मगाचा मुद्दा जो आला तो आयरिश संविधान जो काही आहे, जो मी मगाशी कमेंटमध्ये लिहा असं म्हटलं होतं. आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. आणि सुरुवातीचे तर आपल्याला माहिती आहे की अमेरिका, मूलभूत हक्क, न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व, महाभियोगाची राष्ट्रपतींची पद्धत, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची बडतर्फी आणि उपराष्ट्रपती पद. त्याच्या अगोदर ब्रिटन, संसद जे काही येतं, कायद्याचे राज्य, कायदे पारित करण्याची प्रक्रिया, एकेरी नागरिकत्व, परमादेश, संसदेचे विशेष अधिकार, द्विगृही कायदे मंडळ, कॅबिनेट व्यवस्था, हे सगळं. आणि सगळ्यात पहिलं आपण सुरू केलं होतं भारत शासन कायदा 1935, ज्याच्यामध्ये फेडरल स्कीम तुमची घेतली आहे, संघराज्यात्मक व्यवस्था ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर राज्यपाल हे पद निर्माण केलं आहे, न्यायपालिकेची चौकट, लोकसेवा आयोग, त्यानंतर आणीबाणी नावाची गोष्ट आणि ॲडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट. हे झाले तुमचे 11 स्त्रोत. आपण काय बघतोय लार्जर याच्यामध्ये भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, आणि ती जी वैशिष्ट्ये आहेत त्यातलं आपण पहिलं वैशिष्ट्य पाहिलं होतं की लेंदियस्ट आहे, की तुम्ही जे लिहिलंय की ते लेंदियस्ट आहे, लांबलचक आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण सुरू केलं होतं ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, आणि वेगवेगळ्या स्त्रोतांमधून जे तुम्ही घेतलंय ते व्हेरियस सोर्सेस, म्हणजे हे 11 सोर्सेस आपण बघितले. लक्षात येत आहे? फिलॉसॉफिकल आणि ते पण सुरुवात केली होती, आणि हे 11 सोर्सेस म्हणजे 2 फीचर्स बघत असताना त्या दुसऱ्या करता आपण हे 11 सोर्सेस घेतलेले आहेत. लक्षात येत आहे? सो आय थिंक हा व्हिडिओ जो आहे हा इथं आपण आत्ता थांबूया, कारण तो खूप मोठा होईल आणि पुढचे जे फीचर्स आहेत म्हणजे तिसऱ्यापासनं ते आपण
पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. या व्हिडिओमध्ये आपण फीचर्स बघताना लेंदियस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन ते बघितलं आणि ड्रॉन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस आणि ते 11 सोर्सेस बघितले. सो पुढच्या याच्यामध्ये 3 पासून 17 पर्यंतचे जे फीचर्स आहेत ते आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करूया. ते फार वेळ चालणार नाहीत, कमी आहेत ते. इथं आपण थांबूया. धन्यवाद.